श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कधीकधी आपल्या आयुष्यात काय चाललं हे आपल्याला समजत नाही. काही गोष्टी या आपल्या मनासारख्या घडत नाहीत. आपल्याला हवं ते मिळत नाही. अशा वेळी आपण खूप निराश होतो. सततच्या होणाऱ्या अपयशामुळे आपण दुःखी होतो. आता इथून पुढे काहीच करायला नको असे आपल्याला वाटायला लागते. अशा वेळी झालेल्या गोष्टींवर जास्त विचार करायचा नाही. जे झाले ते तिथे सोडून पुढे जायचे असते. काही गोष्टी या निसर्गावर सोडून द्यायच्या असतात. काही गोष्टी ज्या चांगल्या चालू आहेत त्या चालू द्यायच्या असतात. स्वामींवर विश्वास ठेवून सतत म्हणत राहायचे, एक दिवस माझा हा नक्कीच येईल. एक दिवस माझ्या मनासारखे नक्कीच होईल. माझ्या मनात जे काही आहे तसेच घडेल. माझी आतली शक्ती सांगते की हे होईल, नक्कीच होईल. आत्ता ज्या गोष्टी माझ्या मनासारख्या घडत नाही आहेत, एक दिवस असा येईल की या सर्व गोष्टी नक्कीच घडतील. स्वामी म्हणतात, तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव. प्रयत्न करणे सोडू नकोस. एक दिवस हा तुझा येईल. त्या एक दिवसाची तू वाट बघ. आत्ता मनासारखं घडत नाही आहे म्हणून खचून जाऊ नकोस. प्रयत्न करणं सोडून देऊ नकोस. तू तुझे प्रयत्न प्रामाणिकपणे चालू ठेव. एक दिवस हा नक्की तुझा येईल. त्या दिवशी सर्व काही हे तुझ्या मनासारखेच घडेल. तू मात्र तोपर्यंत निराश होऊ नकोस. स्वामी म्हणतात, असे आयुष्यात चांगलं काही होण्या अगोदर खूप अडचणी येतात, संकटे येतात. तुम्हाला खूप त्रास होईल, पण याला तुम्ही घाबरू नकात, निराश होऊ नकात. थोडा धीर धरा. ही वेळही निघून जाईल आणि आमच्यावर विश्वास ठेवा. तुमची सर्व काही हे चांगलंच होणार आहे. तू फक्त सकारात्मक विचार कर. मनामध्ये कोणताही वाईट विचार आणू नकोस. सर्व काही हे तुझ्या मनासारखेच होणार आहे. तू फक्त धीर सोडू नकोस, निराश होऊ नकोस आणि खचून जाऊ नकोस. स्वामी म्हणतात, नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला जे काही हवं आहे ते भीतीच्या दुसऱ्या बाजूला बसले आहे. त्यामुळे कधीही घाबरून जाऊ नकात. तू यशस्वी झाला नाहीस जोपर्यंत तू जिंकत नाहीस, तोपर्यंत तू हरत नाहीस. आपल्या जीवनातील आव्हाने हे आपल्याला मजबूत बनवतात. त्यांना स्वीकारा आणि तुमच्या आत्मबलाची चाचणी घ्या. यश मिळवण्यासाठी तुमच्या आत्मविश्वासाचा आधार घ्या. यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःला सतत विकसित करत राहावे लागेल. शिक्षण आणि आत्मविकास हे यशाच्या मार्गावरील दोन महत्त्वाचे स्तंभ आहेत. श्री स्वामी समर्थ.